वीएम न्यूज में आपका स्वागत है। निर्दलीय प्रत्याशी गायत्री संसारे चुनाव मैदान में उतरी हैं। हमारे विशेष प्रतिनिधि से अपने चुनाव के बारे में उन्होंने क्या चर्चा किया, इस पर एक प्रभाग क्रमांक 108 मध्ये आहोत। आज प्रभाग क्रमांक 108 मध्ये अपक्ष उमेदवार गायत्रीताई संसारे यांचा एकदम जोरदार प्रचार सुरू आहे। त्यांचा प्रभागामध्ये डंका वाजत आहे। तर आज आपण त्यांना भेटणार आहोत। गायत्रीताई संसारे, गायत्रीताई, आपण निवडणूक प्रभाग क्रमांक 108 मध्ये उमेदवारी अर्ज भरलेला आहे अपक्ष म्हणून आणि तुमचा प्रचार देखील जोरदार सुरू आहे। तर काय सांगाल तुम्ही, तुमचा परिचय द्या आणि काय भविष्यामध्ये तुम्ही प्रभागासाठी काय करणार त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। नमस्ते, मी गायत्री बाबू संसारे, 108 मधून मी अपक्ष उमेदवार लढत आहे। माझी निशाणी रिक्षा आहे। आता मी जशी फिरत आहे आणि मला आधीही माहिती आहे इथे जे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, जागेचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे फॉरेस्टचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप म्हणजे आटागटीचा आहे। तो मला माझ्या परीने व्यवस्थित करायचा आहे। तर तुमची साथ मला हवी आहे। आणि ही वेळ येण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत जेवढे जे इथे येऊन उभे राहून गेलेत त्यांच्या परीने काही झालं नाही, म्हणून ही वेळ आली आहे मला उभे राहण्याची। मी माझ्या परीने समाजसेवा करतच आली आहे। आमच्या इथून अँब्युलन्सची व्यवस्था आहे आणि मी इथून पुढेही ह्यांनी मला एकदा संधी दिली जनतेने, तर हाही प्रश्न आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू। तुम्ही सांगितलं तुमचा उपक्रम, तुमची माहिती दिली, पण मला एक प्रश्न असा पडतो की आज जनतेने तुम्हालाच का निवडून द्यावं? तुम्ही असा विशेष काय करणार? जसं तुम्ही सांगता आहात की रुग्णसेविका वगैरे, तर याआधी पण भरपूर प्रकल्प आधीच्या नगरसेवकांनी राबवले असतील, पण तुम्ही काय वेगळं करणार आहात तर त्याबद्दल माहिती द्या। कारण मी पण अशा वस्तीमध्येच वाढलेली आहे। मला त्यांची समस्या याच्यातून मीही गेलेली आहे, त्यामुळे मलाही त्यांची कळकळ आहे। मला म्हणून या माध्यमातून त्यांची सेवा करायची आहे आणि त्यांचे थोडेफार प्रश्न मी माझ्या परीने पूर्ण करण्याचे नक्की प्रयत्न करणार आहे। तुम्ही तुमचा परिचय दिलात, पण प्रभागासाठी जसं आज प्रभागामध्ये अनेक प्रतिनिधी होऊन गेले, तर तुम्हाला जनतेने निवडून का द्यावं? तुम्ही जनतेसाठी असं विशेष काय करणार आहात किंवा तुमच्या डोक्यात पब्लिकसाठी किंवा जनतेसाठी असे काय योजना आहेत, तर त्याबद्दल तुम्ही थोडी माहिती द्यावी। नक्की। मी आज 2 दिवस इथे फिरते आहे। इथे पाण्याच्या त्या सुविधा तर बिलकुल नाही, सांडपाणीची खूप म्हणजे अडचण खूप बेकार आहे। आणखीन मेन म्हणजे मी आता इथे 25 वर्ष स्वतः आम्ही राहतो इथे रुग्णवाहिकेची सुविधा बिलकुल नाहीये, की स्वतः कुठल्या एखाद्या पक्षाने किंवा कुठच्या ह्याच्याने मोफत अशी उपलब्ध केली नाही। मी पण एक समाजसेविका आहे, आम्ही स्वतः आमच्या ह्याच्यातून मोफत रुग्णवाहिकेची सेवा केली आहे। आणि हे एक माझं वचनही आहे की मी ज्या दिवशी एका पदावर येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी मी स्वतः इथे अँब्युलन्सची व्यवस्था करणार आहे। अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवणार आहात आणि त्यानंतर देखील आणखी देखील या प्रभागामध्ये समस्या आहेत, जसं प्रदूषणाची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, तर त्याबद्दल आपलं काय विजन आहे? नक्की तोही आम्ही आमच्या परीने जसं होईल तसं आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणखी एक आता महत्वाचा प्रश्न इथं मुलुंड कॉलनी परिसरात जो गाजतोय की आता सध्या इथं खूप डेव्हलपमेंट सुरू आहे, तर डेव्हलपमेंट मध्ये अहमदनगर परिसरातील काही घरांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येतं, तर त्या घरांसाठी आपला काय ध्येय असेल किंवा आपण त्यांच्यासाठी काय प्रयत्न तुम्ही करणार आहात? 2000 झोपड्या आहेत, त्यांना मी इथेच मुलुंडमध्येच मिळवून म्हणजे त्यांना घर घेऊन देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। काही तुम्ही सांगितलं तुमचं विजन तर आम्हाला कळालं, पण आम्ही काय म्हणतो की आणखी या प्रभागामध्ये काही समस्या आहेत, भरपूर स्लम एरिया, तर तुम्ही स्लम एरियासाठी काय विजन आहे तुमचं? नक्की। स्लम एरियामध्ये मी 2 दिवस कंटिन्यू फिरते आहे, त्यामुळे ज्या मूलभूत गरजा असतात, पाणी, आपल्या परत शौचालयाचा प्रॉब्लेम, जागेचा प्रॉब्लेम खूप इथे म्हणजे न मोजता येणारी इथे भरपूर प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांना मला उत्तरं द्यायची आहेत आणि ते निभवायचे, फक्त वचनं द्यायची नाहीयेत, ती पूर्ण करून दाखवायची आहे। हा विश्वास तुम्ही एकदा माझ्यावर दाखवा। प्रभागामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही सांगता आहात की प्रभागामध्ये तुम्ही फिरता लोकांच्या, पण लोकांच्या काय नेमक्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार? त्यांच्या मुख्य तक्रारी काय? मध्ये एकदा कानावरती आलेलं की इथे स्थानिकांनी मोर्चा काढलेला मोठ्या ह्याच्यामध्ये की आमचा नगरसेवक हरवला आहे। तर अशी वेळ मी तरी कधी आणून देणार नाही, कारण की मीही अशाच वस्तीत वाढलेली आहे, त्यामुळे मला जाणीव आहे। तर मी तुमच्यामध्येच राहणार आहे, तुम्ही माझ्यामध्येच असणार आहात, त्यामुळे कधी कुठच्या गोष्टी म्हणजे प्रश्नच येणार नाहीये। ताई, ज्याप्रमाणे तुम्ही सांगता आहात की जर तुमच्या कानावर मागे असं आलं की प्रतिनिधी जर विभागात जातच नाही, भविष्यामध्ये जर हा शंका ही जनतेची तुमच्याविषयी असेल, तर तुम्ही त्यासाठी काय कराल? मी अशी वेळच येऊ देणार नाही, कारण की जनतेला किंवा कोणीही असो त्यांना मी माझ्या इथपर्यंत गरजच पडू देणार नाही। मी स्वतः त्यांच्यापर्यंत उपलब्ध होणार आहे।
आणि त्यांचे प्रश्न सोडवणार आहे. ताई, येत्या कधीच आपण निवडून आल्यानंतर आपलं सर्वात मोठं पहिलं प्रथम काम काय असेल? प्रथम काम आपली रुग्णवाहिका जी मोफत सेवा असणार ती मी दुसऱ्या दिवशीच उपलब्ध करून देणार आहे, हे माझं वचन असणार आहे. महेशजी शिंदे साहेब, आपण गायत्री ताईंच्या निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम करत आहात, तर प्रभागामध्ये फिरताना तुम्हाला काय जाणवत आहे की प्रभागामध्ये जनतेचा काय कौल आहे? सर्वप्रथम तर मी ताईंला भावी नगरसेविक आहेत त्याला म्हणून शुभेच्छा देतो. कारण आज लोकांचा प्रतिसाद बघता गेला तर सर्व पक्षांचं काय झालंय की एकमेकांवर टीका करतात. लोकांचे प्रश्न कोणच जागा घेत नाही. मी प्रचारादरम्यान बघतोय लोक आम्हाला एक अपेक्षा म्हणून बघतात की तुम्ही काहीतरी करू शकतात, म्हणून लोकांनीच आम्हाला उभं केलेलं आहे. कुठल्या नेत्यांनी किंवा पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला नाहीये की तुम्ही उभे राहा म्हणून. लोकांमधल्या नगरसेविका होणारे भविष्यात, त्यासाठी आम्ही लोकांचे कामं करू, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे. आमच्या संस्थेचं नाव नमस्कार इंडिया प्रतिष्ठान आहे आणि आम्ही आमच्या संस्थेतर्फे खूप अशा सेवा करत आलेलो आहे. आम्हाला कुठल्या पदाची गरज नव्हती, कुठल्या काही नव्हतं. पण आता एक जशी वेळ येते ना की पदाशिवाय कोणती कामं होत नाही, तीच आम्हाला जनतेसाठी आता पदाची गरज आहे. तर तो विश्वास दाखवून आम्हाला ह्या वेळेस आमच्यावर एक विश्वासाने म्हणतात ना की संधी द्या, त्या संधीचं आम्ही सोनं करू आणि तुमच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचून आम्ही तुमची सेवा करू, हा विश्वास दाखवा, हीच इच्छा आहे. शेवटचा एक प्रश्न ताई, की तुम्ही तुमच्या प्रभागातील मतदारांना, जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? संदेश म्हणजे असं काही मला द्यायचं नाहीये, फक्त एवढंच माझी विनंती आहे. येत्या 15 तारखेला आपली निवडणुकीची अंतिम तारीख आहे, तर आमची निशाणी रिक्षा. यहाँ से निर्दलीय प्रत्याशी गायत्री बाबू संसारे ने कहा कि मैं जनता को फ्री में एम्बुलेंस दूंगी और हमेशा यहाँ के जनता की सेवा के लिए तत्पर रहूंगी। केवल जनता का प्यार चाहिए और रिक्शा पर बटन दबाकर हमें भारी मतों से विजयी बनाएं।